हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आज काहीतरी वेगळं करायचं म्हणून मुलांच्या डब्यासाठी दोडक्याची भाजी, पण ती वेगळ्या पद्धतीने करण्यासाठी मी दोडक्याच्या शिरा काढून घेतल्या व कट करून तो शिजण्यासाठी घातला. पुढे पहा मी कोणती रेसिपी करणार आहे आज. नंतर मी कणिक मळायला घेतली. थोडीशी गठ्ठसर अशी कणिक मळली, चपात्यांसारखी लूज कणिक नाही मळली, कारण की मला बनवायचे होते दोडक्याचे परोठे. दोडक्याचे परोठे. मुलांना दोडका आवडत नाही म्हणून आज मी म्हणलं की दोडक्याचे परोठे बनवून घ्यावेत. कणिक मळून झाली व नंतर मी चहा ठेवला. चहा घ्यायचा झाल्यानंतर शिजलेला दोडका तो मिक्सरमध्ये बारीक करून घेतला व कांदा परतायला टाकला. त्यात हिरवी मिरची घातली, जिरी मोहरी, हिरवी मिरची व कांदा परतून झाल्यानंतर हळद घातली. त्यात दोडक्याचे बारीक केलेले त्याच्यामध्ये घातले. चवीपुरतं मीठ व लाल तिखट वरनं अजून घातलं. अशा प्रकारे दोडक्याचा परोठा केल्यावर खूप पौष्टिक व हेल्दी होतो. तुम्ही अशा प्रकारे परोठा करून पहा, खूप छान लागतो. नंतर त्यात मेन जे वस्तू घालायची म्हणजे ते बेसन पीठ. त्याच्यामुळे एवढ्या पातळ मिश्रणाला गठ्ठसर असापणा येत नाही म्हणून ते घालायचे. नंतर मी देवपूजा करून घेतली, कारण की ते मिश्रण खूप पातळ होते म्हणून थंड होण्यासाठी. थंड झाल्यानंतर ते मिश्रण घट्ट होते. नंतर मी देवपूजा करून घेतली. हे आमचे दोडक्याच्या भाजीसाठी मी चिरून दोडक्याची भाजी केली व भाकरी केल्या. अशा प्रकारे ज्वारीच्या भाकरी 2 केल्या. हे पहा, अशा गठ्ठसरपणामुळे परोठा बनतो, नाहीतर एवढ्या पातळ मिश्रणाचा परोठा होत नाही. नंतर त्यात मी चीज घातली. चीजमुळं वेगळीच चव लागते म्हणून मुलांना आवडेल म्हणून मी त्यात चीज घातले. नंतर पुरणासारखा उंडा करून त्याच्यात हे मिश्रण घातले व परोठा लाटून घेतला. अशा प्रकारे उंडा भरून घ्यायचा. खूप छान व चविष्ट झालता परोठा. आमच्या मुलांनी त्यांना पुरला नाही, ते अजून मागत होते, पण मापातच केलता. मी म्हणलं संपतोय का नाही म्हणून, पण छान झालता. मुलं दोडका खात नाही. अशा प्रकारे दोडक्याची परोठा बनवल्यास खूप छान व हेल्दी होतो. कधीतरी काहीतरी असं वेगळं करून मुलांना खाऊ घालत जावं तुम्ही पण. चीज घातल्यामुळे ते कसे वितळायला लागले. मी साजूक तुपात परोठे भाजून घेतले, कारण की साजूक तुपामुळे परोठ्याला खूप छान चव येते. अशा प्रकारे मी सर्व परोठे करून घेतले व मुलांच्या डब्यासाठी व खाण्यासाठी बनवून ठेवले. हा कसा छानपैकी परोठा आपला झाला आहे. अशा प्रकारे खरंच तुम्ही परोठा करून पहा, एकदम छान व चविष्ट लागतो. इकडे पहा, माझा पसारा कसा पडला होता. मला भांडे घासायचे होते, कपडे धुवायचे होते. हा माझा कॅमेरा लावण्यासाठी स्टँड. अशा प्रकारे मी सर्व परोठे करून घेतले. खूप छान लागत होते. मऊ लुसलुशीत व चविष्ट झालते, एकदम मस्तपैकी. नंतर आम्ही जेवण केले व जरा वेळ दुपारी आराम केला.
आमच्या सासूबाई गावावरून आल्या म्हणून आता चहा ठेवला मी आमच्या दोघींसाठी. नंतर कुकर लावला भात वरणाचा. सकाळची दोडक्याची भाजी होती म्हणून भाजी नव्हती करायची, फक्त चहा व भात वरण भाकरी करायचे होते. ही आमची पिठाची चक्की आहे. आज तिला टाकी मारण्यासाठी आम्हाला संध्याकाळी खोलून ठेवायची होती. अशा प्रकारे गिरण 8 दिवसालाच खोलावी लागते व टाकी मारावं लागते. मिस्टरांनी स्प्राईट पिण्यासाठी आणले होते म्हणून त्यांनी थोडी मला पिण्यासाठी स्प्राईट दिली. नंतर आम्ही अशा प्रकारे चक्की खोलून घेतली व चक्की खोलायचं झाल्यानंतर आम्ही जेवण केले व आम्ही आरतीला गेलो. आरतीला गेल्यानंतर तिथे मोदकाचा प्रसाद भेटला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, सिद्धिविनायक मोरया, गणपती बाप्पा मोरया.